प्लांट फिजिओलॉजीमधला हा प्रश्न येतो. जे प्लांटचे ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत, ऑक्झिन, जिबर्लिन, सायटोकायनिन, ॲब्सिसिक ॲसिड, त्यासंबंधी हा प्रश्न होता. तर याच्यात काय विचारलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स प्रमोट्स इंटरनोड इलॉंगेशन प्रायर टू फ्लॉवरिंग इन कॅमेज. हे इंटरनोड इलॉंगेशन म्हणजेच बोल्टिंग म्हणतो आपण त्याला. हाही प्रश्न पडतोय की बोल्टिंग म्हणजे काय. ओके, म्हणजे झाडाची ग्रोथ दोन पद्धतीने होणार ना. कोणाची ग्रोथ, आपली असो की झाडांची असो, एक तर सरळ आणि एक आडवी. ओके, सरळ वाढ व्हायची असेल तर टोकावर जे अपायकल्स आहेत इथे असणार असतो ऑक्झिन, जो इथं ऑक्झिन जो आहे हा सरळ वाढीचा जबाबदार आहे. जिबर्लिन जो आहे ना तो खोडांच्या जाडेपणासाठी जबाबदार आहे. लक्षात ठेवू शकता, गिबर्लिन, गबू गबू गिबर्लिन. तर इथं जे इंटरनोड्स आहेत, ओके, दोन नोडच्या मधला भागाच्या याच्यात जे असतात ना बोल्टिंगचा जबाबदार, तो असतो आपला गिबर्लिन. आणि हेच सांगितलं होतं आपल्याला एन सी आर टीमध्ये त्याच प्लांट फिजिओलॉजी चॅप्टरमध्ये. आणि ती बारीक बघा, किती बारीक प्रश्न पडलाय हा. म्हणजे अभ्यास असा असायला हवा की जर 3 उदाहरणं दिली होती की जिबरलिन अल्सो प्रमोट्स बोल्टिंग म्हणजे इंटरनल इलॉंगेशन जस्ट प्रायर टू फ्लॉवरिंग इन बीट अँड कॅबेजेस. कळतंय? आणि त्यामुळं यायला म्हणजे एन-सी-आर-टी शब्द तुम्हाला माहीत पाहिजे. इव्हन त्याचा फोटोमधला माहिती सुद्धा. तसा एक प्रश्न यावेळेस पण विचारलाय.